कसं परवडते हा लोकपणे पण ते स्वागत करूया. स्वागतम. करण्याचा अभ्यास असते. दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न. आजचे प्रमुख वक्ते मान्य डॉक्टर आनंद मेनसे सर, माजी प्राचार्य GS कॉलेज बेळगाव, त्याचबरोबर मान्य श्री निळकंठ करेसो जिल्हा उपनिबंधक परीक्षक या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न झालेले आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते तिथे मान्य डॉक्टर आनंद मेनसे सर, मान्य श्री निळकंठ करेसो, मान्य सुरेश पवार साहेब, तसेच अध्यक्ष मान्य अशोकराव देसाई, आजी माजी चेअरमन पदाधिकारी, मर्चंट ग्रामीण बिगर शेती सहकारी सुरू असणारी ही ग्राहकांच्या पसंती सोडून विशेष आनंद या ठिकाणी आम्हाला होतो. आसनस्थ व्हावं यामध्ये काय मान्य श्री संस्थेचे चेअरमन माननीय दयानंद मोटुरे साहेब, स्वागत आणि सत्कार व्हाईस चेअरमन धन्यवाद साहेब, MM काजी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. टोले साहेब हा धन्यवाद साहेब, त्यांना विनंती करतो. धन्यवाद. तसेच प्रमुख पाहुणे प्रवर्तक मान्य करण्यासाठी मी गोविंद पाटील करण्यासाठी मी विनंती करतो. तांतीला माजी सभापती चंद्र पंचायत उपस्थित व्यासपणे मान्य श्री वायबी. धन्यवाद. स्वागत या ठिकाणी टोगले साहेब यांचे. मान्य BK पाटील माजी चेअरमन, सदस्य व संचालक व चेअरमन अशा विविध संस्थेच्या भरभराटीमध्ये. यानंतर माननीय रामबा विठोबा तोगले यांचा सन्मान होईल. आणि दूध संस्था केनी येथे सुद्धा त्यांनी आपले योगदान दिलेले आहे. त्यांनी या भागात त्यांचा नाव लौकिक आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. यानंतरचे मानकरी अभरणा केंद्र चालू केलेलं आहे. संस्था स्थापनेपासून आज तागाय प्रवर्तक मंडळ सदस्य, चेअरमन व सेवा करणे, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणे हे त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान. माननीय सुरेश पवार यांना मी विनंती करतो, प्रमाणित लेखा परीक्षक. यानंतर सन्मान यानंतर होईल. सौ रेखा कल्लापा वांद्रे यांना विनंती यांचा सन्मान होईल. यथोचित सन्मान होतो. यानंतर ग्रामसेवक पतसंस्थेचे माजी चेअरमन व सध्याचे संचालक ते आहेत. चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील पतसंस्थेचे संचालक आहेत. चंदगड तालुका ग्रामसेवक संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अशा विविध मोटुरे साहेब हे खेळत आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय मी व्हाईस चेअरमन. पत्रकार साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचे. कदम साहेबांना विनंती आहे
की आपण पत्रकार बंधू माननीय श्री कणसर यांनी आपण कालकुंद्री तालुक्यात चंदगड यांचा या ठिकाणी सन्मान ते आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. डॉक्टर सुरेश सुभाष पाटील. बघा पवार साहेबांना विनंती आहे. प्रमाणित लेखा परीक्षक सुरेश पवार. माननीय विष्णू जोशीकर साहेबांना विनंती आहे. श्री सुब्राव पाटील व शिवाजी पाटील. महात्मा गांधी असू द्या असू पतसंस्था मर्यादित कोवळ या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आज या ठिकाणी हा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित राहावा. या सर्वांचा शब्दसन्मानी स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सर्वांना व्यासपीठावर मान्यवर व आपण सर्वांना आमच्या सर्व मर्चंट परिवाराकडून तुम्हा सर्वांना बंधुभगिनींना मानाचा मुद्रा. आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या जी कोवळ मर्चंट ग्रामीण विकासाची सहकारी पतसंस्था मर्यादित कोवळ या पतसंस्थेला सर्वांच्या सहकार्याने यशस्वी प्रगतीची 25 वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने संस्थेच्या वतीने रौप्य महोत्सव कार्यक्रम सत्कार व गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले माननीय डॉक्टर महेश कदम साहेब, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांचा थोडक्यात परिचय. यांनी सुरुवातीला सहाय्यक निबंधक म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या ठिकाणी सन 1994 ते 2007 पर्यंत सेवा केली आहे. उपनिबंधक म्हणून मंगल प्रसंगी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर महेश कदम साहेब, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग, याचबरोबर आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर आनंद बेडसे सर, माजी प्राचार्य GSS कॉलेज बेळगाव, याचबरोबर लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय निळकंठ करेसो, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर, मान्य सुजय इंद्रेसो, सहनिबंधक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चंदगड, याचबरोबर आमच्या तिन्ही करियर भागाचे आदरणीय विष्णुदत्त जोशीकर, महाराष्ट्र केसरी पैलवान, याचबरोबर आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्याने आम्हाला बळ दिलं, सगळं नियोजन केलं, ते आमचे प्रमाणित संजय पाटील साहेब, याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे माजी चेअरमन मारुती पांडुरंग पाटील साहेब, गुंडाप्पा विश्वनाथ अंगडी साहेब, याचबरोबर आज आपल्या या ठिकाणी आपल्या संस्थेचे मॅनेजर पुंडलिक पाटील साहेब, आपल्या पतसंस्थेची स्थापना 4/12/1999 रोजी मुख्य प्रवर्तक काजी साहेब आणि त्यावेळेचे
संचालक मंडळ डॉक्टर आर.एस. जोशी, बी.के. पाटील, बाळासाहेब वांद्रे, रानबा तोगले, विरूपाक्ष गणाचारी स्वामी अण्णा, विष्णू गावडे, मारुती पाटील, वैजू पाटील, गुंडाप्पा अंगडी, कृष्णा कांबळे, वर्षा विजय सोनार, हौशाका सावरकर या सर्व संचालकांनी मिळून त्यांची स्थापना केलेली आहे. सन 1999-2000 साली लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आपण सर्वजण आज पाहत आहोत. या मुख्य प्रवर्तक बॉडीमध्ये पहिल्या संचालक मंडळाने पहिल्याच वर्षी आपल्या संस्थेला बहुमोल अशी जागा खरेदी केली आणि एक चांगलं कार्य या संचालक मंडळानं पहिल्या पंचवार्षिकमध्ये केलं. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये 2005 ते 10 या काळामध्ये माननीय बी.के. पाटील साहेब चेअरमन, रानबा विठोबा तोगले साहेब व्हाईस चेअरमन होते आणि या संचालक मंडळानं या घेतलेल्या जागेवरती भव्य अशी दुमजली इमारत उभी करण्याचं काम केलं आणि अतिशय चांगली इमारत, सुसज्ज इमारत या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ उभे करून त्याच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलत विश्वास आणि जिव्हाळा निर्माण केला. सभासदांच्या विश्वासावर संस्थेची उत्तरोत्तर प्रगती सुरू आहे. संस्थेचे कार्यक्षमता वाढवण्याबाबत व संस्थेचा शाखा विस्तार करण्याबाबतचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये यावर्षी मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याला सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिलेली आहे. सध्या संस्थेची सभासद संख्या 988 असून भाग भांडवल 10,46,51,702 आहे. संस्थेच्या ठेवी 7,23,81,049 रुपये असून 5,30,23,47 कर्ज वाटप केले आहे. संस्थेने वर्षाके 3,86,36,038 रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि संस्थेला अहवाल सालामध्ये 34,24,354 रुपये एवढा घवघवीत नफा मिळालेला आहे. संस्थेला अहवाल सालात ऑडिट वर्ग अ मिळाला असून संस्थेने सभासदांना 15% प्रमाणे डिव्हिडंड वाटप केला आहे. आमच्या संस्थेने सर्व कर्जदार यांच्या कर्जावर विमा संरक्षण लागू करून कर्जदार आणि संस्थेचे हित पाहिले आहे. संस्थेने 9% दराने सोने तारण कर्ज आणि 13% दराने इतर कर्जे सभासदांना कर्जदारांना वाटप करून अगदी सरळ व्याजाने आकारणी करून संस्थेची वाटचाल सुरू ठेवलेली आहे. आपल्या संस्थेने या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक रौप्य महोत्सवी ठेव योजना सुरू केलेली आहे. तर 84 महिन्यामध्ये दामकुप्पट ठेव योजना असं आपण ही योजना सुरू केली आणि आपल्या 17 तारखेला 17/8/2025 रोजी ही योजना सुरू केली आणि आज अखेर 500 पावत्या या संस्थेकडे पाडल्या गेल्या. आपण 2000 पावत्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर ही सुवर्ण संधी सर्व भागातील ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार या सर्वांनाच ही संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या संस्थेची तत्पर व विनम्र सेवा हे आपल्या संस्थेचं ब्रीद आहे आणि हे संस्थेचं आपलं वैशिष्ट्य आहे. संस्था आपली संगणकीकृत केलेली आहे. संस्थेची वेळ 10 ते 6 अशी आपण केली असून आपल्या संस्थेमध्ये दररोज 10:15 वाजता राष्ट्रगीत म्हणून आपल्या कामकाजाची सुरुवात केली जाते. आम्ही इथं रवणाथ संस्थेचे संचालक गुरुबेसर इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्या संस्थेला भेट दिली. त्याच्या मंडळ जबाबदारीने वागणारं आणि चारित्र्य संपन्न असावं लागतं. त्याच्याशिवाय एवढा विश्वास सभासदांच्या मध्ये निर्माण होत नाही आणि हे सभासदांच्या मध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम त्या संचालक मंडळाने गेली 25 वर्ष केलेलं आहे. शाकीर काजी माझी गेली 30 वर्ष मित्र आहेत. ते या संस्थेचे प्रवर्तक आहेत आणि सुरुवात जर चांगली झाली की शेवट सुद्धा पुढचा प्रवास सुद्धा अतिशय चांगला होतो. एका चांगल्या चारित्र्य संपन्न समाजाचं हित पाहू इच्छिणाऱ्या घराण्याचा वारसा असणारी ही व्यक्ती आहे मित्रांनो. मी त्याच्या पुत्रांच्या, त्याच्या वडिलांच्या सगळ्यांच्या संपर्कात राहिलेला माणूस आहे. मी माझ्या गावात वाचनालयाची इमारतीचं उद्घाटन केलं त्यावेळेला मी त्याच्या चुलत्याला मी घेऊन गेलो होतो. म्हणजे समाजाला काय देण्याची जी त्यांची मुक्ती आहे ती मला फार महत्वाची वाटते. ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचं बँकिंग वेगळं होतं. 27 ते 19 जुलै 19
1969चं बँकिंग वेगळं होतं, राष्ट्रीयकरण झाल्यानंतरचा 91 पर्यंतचा प्रवास वेगळा होता आणि खुला आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर 91 पासून आजपर्यंतचा प्रवास वेगळा आहे. हे 4 टप्पे आहेत भारतीय वित्त क्षेत्रामध्ये आणि गेल्या 30 वर्षाचा प्रवास बघितला तर तो अतिशय खडतर आणि स्पर्धात्मक आहे. 2008 नंतर तर वित्तीय क्षेत्रामध्ये काम करणं अतिशय जिकिरीचं झालेलं आहे मित्रांनो, आणि त्याच्याची दर धरून राहणं आणि ती संस्था व्यवस्थित चालवणं हे काम हे शिवधनुष्य ह्या लोकांनी पेललेलं आहे. राज्याचा उद्देश असतो मित्रांनो कल्याणकारी समाज व्यवस्था निर्माण करणं. गेल्या 30 वर्षाचा प्रवास बघितला तर भांडवलदारी व्यवस्थेचा प्रवास आहे आणि मग ह्याच्यात कल्याणकारी व्यवस्था निर्माण करायची झाली तर कदम साहेब सहकाराशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसेल असं माझं ठाम मत आहे. कारण छोटी छोटी बचत घेऊन ही लोक सगळी एकत्रित आलेली असतात, भांडवलाचा अपुरा साठा यांच्याकडे असतो आणि तो एकत्रित करून त्यांच्या सहकार्याच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीने ही सगळी लोक काम करत असतात. आमच्या दृष्टीनं निश्चितपणे तुम्ही सर्वांनी कौतुकास्पद काम केलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला भवितव्यासाठी शुभेच्छा देतो. या संस्थेची स्थापना होऊन आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम या संचालक मंडळाने आज आयोजित केलेला आहे. 25 वर्षापूर्वी या संस्थेचे जे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष होते ते आमचे मित्र काजी साहेब, अगदी प्रामाणिक निष्कलंक असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या घराण्याचा वारसा आहे, सहकाराचा वारसा आहे आणि अशा या काजी साहेबांनी लावलेलं हे रोपटं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. एकंदरीत संस्थेचं कामकाज पाहता एकदम उत्तम प्रकारे चाललेलं आहे. या 25 वर्षामध्ये दिवसेंदिवस या संस्थेचा चढता आलेख आहे. संस्थेच्या ठेवी जर बघितल्या विचारात घेतल्या तर चांगल्या प्रकारे एक तिने आलेखच दिलेला आहे. या संस्थेला एक चांगल्या प्रकारे चालना दिलेली आहे आणि त्यामुळे या वर्षी या संस्थेचा निव्वळ जो नफा आहे तो 34,24,000च्या आसपास झालेला आहे. त्यामुळे सभासदांना आज जवळजवळ 15% लाभांश देण्यासारखी ही पतसंस्था आज या ठिकाणी उभा आहे. संस्थेचं या ठिकाणी स्वतःचं कार्यालय आहे. अजूनही त्यांना या संस्थेचा विस्तार करायचा आहे. बँकामध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. असा बॅलन्सिंग पद्धतीनं या संस्थेनं आज हा कारभार केलेला आहे. त्यामुळे कुठेही शंका घेण्यासारखं काही नाही आहे. एकदम उत्कृष्ट प्रकारे ही संस्था चालली असल्यामुळे शासकीय लेखापरीक्षकांनी त्यांना यावर्षी अवर्ग दिलेला आहे. आपण टाळ्या वाजवून या संचालक मंडळाचं कौतुक करावं आणि अशाच पद्धतीनं ही संस्था भरभराटीला जावो एवढा या प्रसंगी वेळ कमी असल्यामुळं मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि संचालक मंडळ अतिशय सर्व संचालक मंडळ म्हणजे 2000 जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत सर्व संचालक मंडळ अतिशय दक्ष राहून काम करतं आणि ठेवीदारांचा सन्मान कर्जदारांच्या म्हणजे कर्ज पुरवठा करत असताना त्याच्या अडीअडचणींचा विचार करून सतत कर्ज पुरवठा करत असतो. या संस्थेचं कार्य पाहिल्यानंतर या संचालकांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. मला वेळ अपुरा असल्यामुळे मी थोडक्यात बोलू इच्छितो की आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात. या संस्थेमध्ये आपल्या सर्वांच्या ठेवी आहेत, आपण कर्जदार आहात आणि वेळोवेळी तुम्ही कर्ज पुरवठा करता आणि संस्था चांगली चालावी या दृष्टिकोनातून सहकार्य करता. त्याबद्दल तुम्हा सर्व सभासदांचे मी मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आणि या संस्थेच्या भरभराटीसाठी आणि तुम्हा सर्वांच्या भरभराटीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी मगापासून बोलत होतो ती गोष्ट मला फार आवडली. जेव्हा जेव्हा असे कार्यक्रम असतात तेव्हा सभागृहात येणाऱ्यांना आपण अत्तर लावतो,
पुष्पगुच्छ देतो, हळदी कुंकू करतो. पण आज एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली, तिचा मला आनंद झाला. येणाऱ्या प्रत्येकाला आपण गांधी टोपी दिली. ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. या टोपीचा उगम दक्षिण आफ्रिकेत झाला. 1853 साली गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. 1915 साली ते परत आले. 22 वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहून त्यांनी दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ज्यावेळी ते तुरुंगात होते त्यावेळी अनेक कला ते शिकले आणि त्यातील एक शिवणकला ही होती. आणि या गांधी टोपीचं डिझाईन हे त्यांनी स्वतःच्या हाताने केलं. आणि भारतात आल्यानंतर त्यांनी जेव्हा लढ्याला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आवाहन केलं की जे या स्वातंत्र्याच्या चळवळीत येतील त्यांनी ही पांढरी टोपी घालावी. ही पांढरी टोपी म्हणजे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. ते आज तुम्ही घातलेलं आहे. हे असं करण्यामागे फार मोठं तत्वज्ञान आहे मित्रांनो. एक काळ या देशामध्ये असा होता, बहुजनांना, दलितांना आपलं डोकं झाकण्याचा अधिकार नव्हता. त्यांनी डोकं झाकायचं नाही. कितीही उन्हात तुम्ही काम करा, तुम्ही उघड्या डोक्याने काम केलं पाहिजे असा मनुस्मृतीमध्ये कायदा आहे. कोणी डोकं झाकावं, कोणी डोकं झाकू नये याचे नियम आहेत. आणि म्हणून मनुस्मृतीला बोलून विरोध न करता कृतीशील विरोध गांधींनी केला. त्यांनी सांगितलं ज्याला स्वातंत्र्य पाहिजे आहे त्यांनी चळवळीत यावं आणि ही टोपी घालावी. अशा तऱ्हेनं स्वातंत्र्याची सुरुवात करणारी ही टोपी आहे. हे महत्वाचं आहे मित्रो. सहज आठवलं म्हणून सांगतो. 42 सालात सत्याग्रहाची मोहीम सुरू झाली आणि मुंबईतील गिरगावमध्ये सत्याग्रह सुरू होता. सत्याग्रह म्हणजे काय असतं, एक तुकडी तयार केली जाते. ती तुकडी पोलिसांच्या समोर जाऊन सांगते की आम्ही तुमचे कायदे मोडलेले आहेत, तुम्ही आम्हाला अटक करा. असं मी स्वतः बऱ्याचदा केलेलं आहे. चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे बऱ्याचदा तुरुंगात गेलो. एक बाई भाजी घ्यायला घरातून निघाली होती. तिला वाटलं काय चाललंय बघत थांबावं. एक तुकडी गेली, पोलिसांनी त्यांना आत घेतलं, गाडीत बसवलं, ती गाडी निघून गेली. दुसरी गाडी आली. त्या बाईला कुतूहल वाटलं. तो सत्याग्रहाचा जो प्रमुख कार्यकर्ता होता त्याच्याकडे त्या गेल्या आणि म्हणाल्या काय चाललंय. तो मला पण जायला येईल काय, मला पण जावं असं वाटतंय सगळं बघून. तो म्हणाला जाऊ शकता, पण तुम्ही बऱ्या घरात दिसता, तुमच्या अंगावरती बरेच दागिने आहेत, दागिने घालून सत्याग्रह करायचा नाही असा गांधीजींचा नियम आहे. ती बाई म्हणाली ठीक आहे. तिने दागिने सगळे काढले, रुमालात बांधले आणि त्या कार्यकर्त्याकडे दिले. ते म्हटले की माझं घर या गल्लीत आहे, ते विचार आणि घरामध्ये नेऊन दे, मी जातो तुरुंगात. तो म्हणाला की तुझी माझी पहिल्यांदा भेट होते, पूर्वीची काय ओळख नाही, मी हे दागिने दिलेच नाही तर. ती म्हणाली तसं कसं होईल, डोक्यावर गांधीजींची टोपी आहे त्यामुळे तू फोटो करू शकत नाहीस. तेव्हा मित्रांनो ही गांधी टोपीची जादू आहे, पांढऱ्या टोपीची जादू आहे. या टोपीला विरोध करण्यासाठी 100 वर्षापूर्वी अनेक संघटना आली.
त्यांनी सांगितलं, गांधीजी तुम्ही जे काय करताय त्याला आमचा थेट विरोध आहे, म्हणून तुमची टोपी पांढरी तर आमची टोपी काळी असेल. आज त्यातलं पहिलं आव्हान होतं सावकारशाहीतून या देशातल्या शेतकऱ्याची मुक्तता. त्यांनी बघितलं की या देशातला जो शेतकरी आहे तो सावकाराच्या त्या वहीमध्ये नोंदवलेला आहे आणि त्याची मुक्तताच होत नाही आहे. ती मुक्तता कशी करायची, त्यासाठी त्यांनी ती एक त्रिसूत्री सांगितली. पहिल्यांदा आपण सहकार चळवळ केली पाहिजे. राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी सहकार चळवळ सुरू केली पाहिजे. म्हणून त्यांचे जे आवडते शिष्य होते वैकुंठभाई मेहता, त्यांना गांधीजींनी सांगितलं की तू आयुष्यभर सहकाराचं काम करायचं. त्यांनी ते आयुष्यभर केलं. त्यांच्या नावाने त्यांचं स्मारक आहे पुण्यामध्ये. दुसरं आहे शिक्षण. त्या काळात तर केवळ 3-4% लोक शिकलेले होते. आणि तिसरं आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन. आजही वाईस चेअरमन संचालक मंडळ यांचं मी अभिनंदन करतो की यशस्वीरित्या या संस्थेची 25 वर्षाची वाटचाल पूर्ण केलेली आहे. या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये सर्वांचा खूप चांगला सहभाग होता. म्हणूनच ही यशस्वीरित्या 25 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि आज आपण रौप्य महोत्सव कार्यक्रम साजरा करीत आहोत. त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर आपण सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाची पुढची वाटचाल करणार आहोत. त्यासाठी देखील सध्याचे संचालक मंडळ, संस्थेचे सभासद त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मागच्या 25 वर्षामध्ये सहकाराने काही वादळं झेललेली आहेत आणि विशेषतः पतसंस्थाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर 2007-08 मध्ये ज्या काही पतसंस्था कमकुवत होत्या त्या मार्केटमधून नाहीशा झाल्या. या अशा अनेक वादळाला तोंड देत मागच्या 25 वर्षापासून संस्था प्रगतीपथावर आहे. हे एक उत्तम उदाहरण इतर पतसंस्थांसाठी या भागामध्ये ठरत आहे. त्यासाठी देखील सर्व संचालक सदस्यांचं मी अभिनंदन करतो. सावकारी नष्ट करणं आहे. बाजारामध्ये मार्केटमध्ये जे छोटे छोटे व्यापारी आहेत, छोटे छोटे कष्टकरी आहेत, त्यांना पतपुरवठा मिळावा आणि तोही वेळेमध्ये मिळावा हा प्रमुख उद्देश प्रत्येक पतसंस्थेचा आहे. परंतु काही पतसंस्थांना कधी कधी वाटतं की आपली ही पतसंस्था नाही, आपली ही बँक आहे. आणि मग बँकेसारखे मोठमोठे कर्ज वाटप जेव्हा पतसंस्था करायला सुरुवात होती तेव्हा एखादं कर्ज जरी थकलं तरी पतसंस्था अडचणीत येण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. म्हणून जर यशाचा मंत्र आपण पाहिला पतसंस्थेसाठी, मार्केटमध्ये छोट्या छोट्या कर्जदारांना वेळेमध्ये कर्ज पुरवठा करा आणि ते कर्ज वेळेमध्ये वसूल करा. एका दृष्टीनं कर्ज वाटप करणं खूप सोपं आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्ट जी अवघड आहे ती आहे कर्ज वसूल. आणि सहकारामधला एक अनुभव आहे की आपण जेवढे छोटे छोटे कर्ज वाटप करू त्याची वसुलीची टक्केवारी सगळ्यात जास्त असते. म्हणून या संस्थेनं पुढं सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना आपल्या मार्केटमधल्या छोट्या छोट्या कष्टकऱ्यांची गरज ओळखावी, छोट्या कर्जदारांची गरज ओळखावी, त्यांना वेळेमध्ये कर्ज पुरवठा करावा. हे छोटे कर्ज कालांतराने मोठं झालं पाहिजे. ज्या कर्जदाराला आज आपण 10,000 देतो त्याला 2 वर्षांनी 50,000 दिलं पाहिजे. जेव्हा 50,000 तो वेळेमध्ये परतफेड करतो तेव्हा 1 लाख दिलं पाहिजे. 1 लाखाचं 5 लाख, 5 लाखाचं 10 लाख. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं आपला कर्जदार मोठा होतो तेव्हा मी म्हणेन की आपली पतसंस्था देखील तशा प्रमाणात मोठी होत असते.
कर्जदारांचे जे तारण मालमत्ता हे विक्री करण्याचं उद्दिष्ट कोणत्याही संस्थेचं नसावं, ते टाळून जास्तीत जास्त त्या कर्जदाराला जर काही कारणाने थकीत झाला तर त्या थकबाकीच्या बाहेर येण्यासाठी त्याला मदत करावी, इतर मार्गदर्शन देखील करावं, जेणेकरून आपली वकिली वेळेमध्ये होईल हे पाहावं. मी अधिक आपण सर्वांचा वेळ घेत नाही. पुढील वाटचाली त्यांचा सत्कार करण्यात आला. अशी तरुण युवती होती. पत्रकार बंधू, आता मी आपल्या सर्वांचं पोवाडवासियांचं या पतसंस्थेवर आपण जो गेली 25 वर्षे विश्वास दाखवला त्याबद्दल आपलं अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. कारण सहकारातला एक अधिकारी म्हणून जरी असलो तरी सहकारातला कार्यकर्ता म्हणून आपल्याला माहिती नसावं की 96-97ला मी इथं चंदगडला सहाय्यक निबंधक म्हणून काम करत होतो. या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र केसरी जोशीकर साहेब यांचा परिचय जरी आज झाला तरी त्यांना मी फार वर्षापासून ओळखतो, कारण मी कोल्हापूरचाच आहे. आणि 1997ला मी कोवाडमध्ये आलो होतो. त्यावेळेला कोवाड विकास सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष, पूर्ण नावाला लक्षात राहिलेले अशोक व्यंकटराव देसाई आणि या परिसरातल्या काही विकास संस्था पतसंस्थांनाही त्यावेळेला भेटी दिल्या होत्या. अत्यंत सधन बागायत असलेला हा भाग सहकारात काहीसा बाजूला पडलेला चंदगड तालुका असला तरी सुद्धा याच किनी कार्यात भागामुळे सहकार इतका चांगला रुजलेला आहे. पूर्वीपासून मोठ्या पतसंस्था, मोठ्या विविध कार्यकारी संस्था या भागात आहेत. गेल्या 25 वर्षाची स्थित्यंतर बघितली तर काही पतसंस्था अडचणीत आल्या, काही तिथंच थांबल्या, काही नवीन पतसंस्था निर्माण झाल्या. पण 2000 साली स्थापन झालेल्या आपल्या या संस्थेनं 25 वर्षात जी झेप घेतलेली आहे, मी त्यांचा हा रौप्य महोत्सवी आवाज सर्वांनी हा विश्वास या संस्थेवर दाखवला, हा असाच वाढू द्या. या निमित्ताने मला एक सूचना करावीशी वाटते की पतसंस्था ग्रामीण भागात चालवणं हे अतिशय कठीण आहे. इथं दर महिन्याला पगार येणारे आणि त्या पगारातून कर्जाची लगेच परतफेड करणारे लोक फार कमी असतात. शेतीवर अवलंबून असणारी जी अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये कर्जफेड करताना वर्षातून एकदा, फार तर दोनदा, कुठली दुसरी पिकं घेत असतील तर दोनदा कर्जाची परतफेड करणं शक्य होतं. सावकारी जाचातून मुक्त होण्यासाठी म्हणून या सहकाराकडे वळलेले लोक. पण मला वाटतं सावकारी मधून मुक्तता झाली हे ठीक आहे, पण त्याचबरोबर जास्त ठेवी, जास्त व्याज देतात म्हणून ठेवी ठेवणं या काही भ्रामक चुकीच्या जाहिरातींना आपण बळी पडू नये. जो विश्वास आपण आपल्या गावातल्या लोकांच्यावर जे ज्या सहकारात काम करतात, तो विश्वासच आपल्या ठेवी, आपला निधी असुरक्षित ठेवतील. काही संस्था अतिशय आक्रमकपणे त्याच्या जाहिराती करतात, पण ह्या जाहिरातीला भुलू नये. मला सूचना करावीशी वाटते. पण सभासद संख्या जी काही 288 यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे. कारण 25 वर्ष झाली आपण 1000चा नफा काढला, पण
सभासद वाढीमध्ये आणखी आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आपल्या सर्वांचे प्रेम, स्नेह आणि मार्गदर्शन तसेच विश्वास यांचा अमूल्य ठेवा आमच्या संस्थेच्या आम्ही गाभाऱ्यात ठेवून आहे. तर आज आपल्या संस्थेला कार्यक्रमाला रौप्यमूल्य कार्यक्रमाला लाभलेले आमचे आदरणीय अध्यक्ष म्हणून लाभलेले विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विभाग माननीय डॉक्टर महेश कदम साहेब यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच